हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन उत्तर, ऋतू शिशिर, मास पौष, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो आजची षष्ठी तिथी आहे. उद्या पहाटे 7 वाजून 6 मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो पूर्व फाल्गुनी नक्षत्र आहे. दुपारी 12 वाजून 25 मिनिटानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सौभाग्य योग आहे. सायंकाळी 5 वाजून 26 मिनिटानंतर शोभन योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. सायंकाळी 6 वाजून 44 मिनिटानंतर वनिज कर्णाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 7 वाजून 6 मिनिटानंतर वृष्टिकर्णाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य धनु राशीत असेल, चंद्र सिंह राशीत, गुरु मिथुन राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना जर त्रास होत असेल साडेसातीचा, तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्या कुंडलीमध्ये शनीची पोझिशन पहावी. मित्रांनो, शुभ असेल तर काही करण्याची गरज नाही, पण अशुभ स्थितीमध्ये असेल तर मग मात्र आपल्याला शनी देवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. तेव्हाच आपला त्रास जो आहे साडेसातीचा कमी होण्याची शक्यता राहणार. मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 16 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर पासून, शुक्र ग्रह 14 डिसेंबर पासून आणि बुध ग्रह 3 जानेवारी पासून अस्तंगत झालेले आहेत. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह 11 नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे. तर हे चारही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे देखील जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो राधे, प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परागे, श्वेतवराह कल्पे, वैवस्वत मन्वंतरे, कलियुगे प्रथम पादे, जम्बूद्वीपे, भरतवर्षे, भरतखंडे, मेरो दक्षिण दिग्भागे, महाराष्ट्र देशे, व्यावहारिक चांद्रमाने, शालिवान शके 1947, प्रभावादी षष्ठी संवत्सराणामध्ये, विश्वासू नाम संवत्सर उत्तरायणी शिशिर ऋतू पौष मासे कृष्ण पक्षे, बृहस्पती वासरी पूर्व फाल्गुनी नक्षत्रे, सौभाग्य योग, खरच करणे, षष्ठी शुभतिथ, वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा, मोहपात दुर्दक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 12 वाजून 25 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात करत असलेल्या आपण धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 8, 10, 11 आणि 12. डोहाळ जेवणासाठी या मासात आता मुहूर्त नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक 12, जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक 11 आणि 12, गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक 8, 10 आणि 11. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी 4 फेब्रुवारी, विवाह करण्यासाठी 3 फेब्रुवारी, वास्तुशांती करण्यासाठी 6 फेब्रुवारी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी 4 फेब्रुवारी, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 6 फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाहीत. मित्रांनो, या मधल्या काळामध्ये या विधींचा कारक ग्रह शुक्र हा अस्त झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा पंचांगधारकास संपर्क साधावा.
आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तांमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता राहील. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी 12 वाजून 25 मिनिटानंतर आहे, त्याआधी नाही. दिनविशेषमध्ये षष्टी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर जर आपल्याशी संबंधित कोणी नात्यामध्ये परलोकात निघून गेले असतील आपल्याला सोडून, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, उद्या पहाटे 7 वाजून 6 मिनिटांपर्यंत दग्ध योग आहे. या काळापर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती 12व्या दिवशी करणे गरजेचे आहे. यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले तर आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात येणारी जे अशुभ घटनांची तीव्रता आहे ती कमी होत नाही मित्रांनो. ती कमी करायची असेल तर आपल्याला ही जनन शांती करणे गरजेचे आहे. कारण हा अशुभ योग आहे, दग्ध योग, मृत्यू योग. यानंतर मित्रांनो, या वेळेनंतर भद्रायोग सुरू होते. हा देखील भद्रायोग राहूच्या अंडर येत असल्यामुळे महत्वाचे किंवा विशेष कामे या काळामध्ये आपण करू नये, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. राहू काळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार. निदान या 1.5 तासाच्या काळात तरी आपण महत्वाचे किंवा विशेष कामे करू नका. इतर वेळेत करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश मिळण्याची शक्यता राहील. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.